सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नागवडे कारखान्याचा 50वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोहळा पार पडला. गेल्या हंगामात अनेक ऊसतोडणी टोळ्या फसल्या, त्यामुळं अडचण झाली. तर आता यावेळी त्याबाबत खबरदारी घेतली आहे. त्याचबरोबर ऊसतोडणी यंत्र उपलब्ध केलेत. जिल्ह्यात अन्य कारखान्यांच्या बरोबरीनं बाजारभाव देऊ, असं प्रतिपादन शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केलंय. गुरुवारी नागवडे कारखान्याचा 50वा अग्निप्रदीपन आणि गव्हाणपूजन सोहळा पार पडला. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस होते. सहकार म्हशी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा रैत हंगाम 24-25 50वा रैत हंगाम आज या ठिकाणी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि त्यांच्या सुविध पत्नी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आता संपन्न होतोय. आणि जिल्ह्यामध्ये सहकारामध्ये नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये ऊस उत्पादक सभासद असेल, कामगार असेल किंवा वाहतूकदार असेल यांचा सर्वांचाच मोठा विश्वास आहे. आणि दक्षिणेमध्ये आता आपल्या या सगळ्या परिसरामध्ये नागवडे सहकारी साखर कारखाना हा एकमेव सहकारी साखर कारखाना उत्तम प्रकारे चाललेला आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये नागवडे सहकारी साखर कारखाना या ठिकाणी चालत असताना तो फक्त संचालकाची जबाबदारी आहे असं नाही. ऊस उत्पादक, कामगार आणि संचालक असं तिघांनाही हा कारखाना कसा राहील आणि या सगळ्या गोष्टी कशा करता येतील अशा प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. आणि भोवताली आता सगळेच कारखाने बंद पडले आहेत आणि खाजगींनी त्या ठिकाणी ते घेतलेले आहे. त्याच्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे. परंतु आम्हाला खात्री आहे की आम्ही जो विश्वास आणि ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते करण्याचं काम कालही केलं आहे, आजही करणार आणि उद्याही करणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त ऊस नागवडे सहकारी साखर कारखान्याला कसा देता येईल अशा प्रकारचं सहकार्य करण्याची अत्यंत गरज आहे. आणि तशाच पद्धतीनं सगळी यंत्रणा असेल किंवा आपलं काम असेल हे सगळं आम्ही सुसज्ज केलेलं आहे. उद्याच्या 23 तारखेला सकाळी गळीत हंगाम या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि यावर्षी कमीत कमी 8 ते 9 लाख गाळप कसं होईल अशा प्रकारचं उद्दिष्ट नागवडे सहकारी साखर कारखान्याने या ठिकाणी ठेवलेलं आहे. ऊस कमी आहे परंतु काही कारखाने बंद राहणार आहेत. त्याच्यामुळं निश्चित तेवढं टार्गेट आपण पूर्ण करू शकतो अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या निमित्तानं सर्व सभासदांना आणि सर्वांना विनंती आहे की आपण जसं आतापर्यंत सहकार्य केलं आहे असंच पुढेही करत राहावं अशा प्रकारची विनंती आहे. धन्यवाद. जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, जीवन शिपलकर, DR काकडे, विठ्ठल जंगले, प्राध्यापक सुरेश रसाळ, विजय मुथा, भाऊसाहेब नेटके, सावता हिरवे, बंडू जगताप, रमजान हवालदार, भाऊसाहेब बरकडे, मधुकर शेलार, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांची देखील उपस्थिती होती. सुभाष शिंदे यांनी प्रास्ताविक केलं, तर शरद जगताप यांनी सर्वांचे आभार मानले. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.